ही आपली पहिली गाय. अच्छा, ही ही लहान असताना आपण आणलेली लहान असताना पहिली गाय. हा, तेव्हापासून आहे. ही जवळजवळ आता बघा आणून 2013 साली ही घेतली मी. त्याची काय वैशिष्ट्य? कोसा खिल्लार येते हा. अच्छा, एकदम ब्रीड म्हणजे तिची कातन वगैरे बघितला तर तुम्ही नक वडला तरी पण तिला रक्त येईल अशी एवढी कातन तिची मऊ आहे. वा. हा, आणि दुधाची पण आहे. पण कसं होतंय आपलं जास्त फोकस ब्रीडिंगवर असल्यामुळे आपण दूध वगैरे काढायच्या जास्त नादाला लागत नाही. तरी किती दूध हिचं असेल? सध्या बघा मी आता कसं झाले, वासरा आधी जेव्हा पित होती तेव्हा घरापुरतं मी 1-2 लिटर दूध काढत होतो तिचं. हा, बाकी घरापुरतं तेवढंच काढत, सगळं बाकीचं वासराला सोडून द्यायचं. अच्छा, एका सडाचं दूध वासरा म्हणजे घरी घेऊन जायचं, बाकी 3 सडाचं वासराला सोडायचं दूध. अच्छा, हीच तिची पहिली कालवड. ओके. शिरूरच्या महाराज म्हणून आहेत, शिरूरचे कोंडीबा महाराज. त्यांच्याजवळ एक मोठा बैल होता डपळापूर मध्ये दिलेला. त्या बैलाकडून मेट केली हिला. त्याची पहिली कालवड. किती वय असेल? ही आता जवळजवळ मला वाटतं एक 8-9 वर्षाची आहे. अच्छा, आणि किती झाले हिचे वेट? हिचे आता बघा 4 झालेत वेट. अच्छा, आणि हा तिचाच आहे. हा बैलाचाच आहे आपल्या. आता तुम्हाला दाखवणार आहे बैल त्या बैलाचाच आहे वासरू. त्याचे काय वैशिष्ट्य सांगाल? हा पण सध्या आता 7 महिन्याचं वासरू आहे हे. हा, कोसा खिल्लारच येतोय हा पण. 7 महिन्याचं येतो. 7 महिन्याचं आहे वासरू. ओके. ही कांबळ कमी एकदम, पोळी कमी येते एकदम, कलर कोसा, कान एकदम बारीक, डोळे असे. आहार काय राहतो याचा? हे आता सध्या काय जास्त आपण घालत नाही. काट्या वगैरे संध्याकाळी फक्त एक टाइम थोडा भरडा घालते, कारण की सगळ्या गाया आपल्या डोंगरात जात असल्यामुळं डोंगरातच जातात, त्याच्यामुळं जास्त आपण ह्याच्या नादाला लागत नाही. हा पण डोंगरात जातो? हा पण डोंगरात जातो. आता कसं झाले, थोडं जरा आता बाहेर जरा थोडंसं वळण लागावं म्हणून त्याला कालच मुरकी गाठली. ही मुरकी घालून आता जरा बाहेर काढायला त्याला आता चालू करायचं इथून पुढे. अच्छा, या पुढे इकडे. ही पण डपळापूरचे संजू शिंदे म्हणून आहे, त्यांच्याजवळ एक नाकाडी बैल होता, त्या बैलाचीच आहे ही. म्हणजे हिचीच पैदास ही पण. अच्छा, हिचीच पैदास? हा, ह्या गायचीच आहेत सगळी पैदास. जेवढी दिसते तेवढी ह्या गायचीच आहे सगळी. ओके ओके ओके. हा, आणि हिला पण आता खोंडच झालाय. हिचं वय किती? हिचं असेल आता 7 वर्षाची आहे. अच्छा, हिला किती झाली वेट? हिला 3 वेत झाली हिची. ओके. हिचं वय तसं कमीच दिसतंय पण. हा, एकदम कवळी आहे, कवळी दिसते एकदम. हिचं काय वैशिष्ट्य राहील गाईचं हे काय सांगा? हिचं काय, हे आता तोंडाची ठेवण म्हणा, चित्रावान म्हणा, चित्रा कोसा म्हणतात याला. हा, एकदम कातन वगैरे चांगले, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चौक एकदम सगळ्यांचा चौक बघितला तर एकसारखा चौक दिसणार तुम्हाला, उभा चौक असा. सगळे इथे बघतोय कोसा खिल्लार मध्ये जास्त. सगळ्या फक्त आपण कोसा खिल्लार मध्ये. ह्या गाईमुळं पहिल्या? नाही, आपण म्हणजे वळू दाखवताना पण कोसा खिल्लारच त्यांना आधीपासून. हा, स्पेशालिटी म्हणजे आपल्याला कोसाशिवाय दुसरं चालत नाही. आम्हाला म्हणजे आवड म्हणला तर कोसा खिल्लारचीच फक्त आवड आहे. अच्छा, आणि या भागात म्हणला तर कोसा खिल्लारशिवाय पर्याय नाही, कोसा खिल्लारच जास्त चालते. बैलगाडी क्षेत्रात म्हणा किंवा वळू क्षेत्रात म्हणा, कोशाशिवाय इकडं दुसरं काय बघत नाही. अगदी बरोबर. हे गाईबद्दल काय सांगा? ही कागवाड सावकर म्हणून एक बैल होता, भरपूर फेमस होता बैल. त्या बैलाची ही कालवड. अच्छा, ही कधी आणलेली? ही घरची? ही पण घरचीच. ही कुणाची? हा, ही त्यात कोपऱ्यातल्या गायची ही. अच्छा, म्हणजे ही जी नात. हा, ही कागवाड सावकर म्हणून त्याची ही. आणि हिला आपण सध्या आपला तो सोन्यास मेट केलाय. आता जी पहिली जी होती त्या पहिल्या गाईचं वैशिष्ट्य ह्या गायींमध्ये उतरलंय का? सगळ्यांच्यातच उतरले. काय सांगाल त्याबद्दल? तिने आता काय केलंय, तिचा चौक बघा तुम्ही. चौक सगळ्यांना तोच चौक आहे. हा जो मागचा जो पुट्टा आहे, पुट्ट्याची ठेवण म्हणला, शिंगाची ठेवण म्हणा, आणि शिंगाला एकदा सुद्धा आपण कधीच धक्का लावलेला नाही आहे की बांधणे वगैरे. शिंग असा आहे की बांगडी टाकली तर नीट अशी खाली जायला पाहिजे. बरोबर. एकदम गोल शिंग आणि लहान शिंग, बारीक शिंग, आणि शेपटाचा हा भाग एकदम बारीक येतो, असा निमुळता भाग येतोय असा. हे प्युअर म्हणजे प्युअर खिल्लारचं हे
वैशिष्ट्य जातीचं वैशिष्ट्य ह्या आहे. सगळ्या गायींमध्ये हे उतरलेलं आहे. हा सगळं त्याच्यामध्ये उतरलंय ते. ही थोडी कोसामध्ये वाटत नाही का? कोसा जायची ती कमी आहे थोडा कोसा कलर कमी. तिला. हा का बैलामुळं? नाही नंतर तिला कोसा येणार तिला कलर. किती वेट झाली हिची? हिचं आता पहिलंच येणार ती आता. अच्छा. सध्या अजून बिनदातीच आहे ती. तर बिनदातीमध्ये हे झाले. ह्याच्या शिंगाबद्दल काय सांगाल? थोडं शिंगा हिची. ही काय झालं, ही आमचे एक दोस्त दाखलूज मध्ये त्यांना दिलेली ही लहान असताना कालवड. आणि तिथे काय झालं, एकच ती घरात बांधून ती शिंग तिची बाद म्हणजे हे करून घेतली तिने. ही शिंग आता इथं खराब झाली, तिथं पोंगा आलाय त्याला. ते शिंगा पडली ती. अच्छा. मग ते मध्ये आम्ही दाखवून घेतलं, पण ते आता काय करायला गेलं तर ती शिंग मोडणार म्हणून ते हायसच ठेवलंय ते शिंग. अच्छा अच्छा. आणि इथे एक गाय आहे, ह्याच्याबद्दल? ही उंबरज मध्ये एक बैल होता, त्या बैलाची आहे ही. अच्छा. ही कधी आणलेली? घरचीच आहे ही पण. घरचीच आहे? हा घरची, त्या गायचीच आहे ही पण. कोणत्या? त्या 2 नंबरच्या पहिल्या गायची. हा तिचीच आहे ही पण. हा गाजरी खिल्लांमध्ये? नाही कोसा खेळणारच हा पण. हा कोसाच आहे? कोसाच. अच्छा. किती वय यायचं? ही सध्या एक 4 वर्षाची आहे. अच्छा. एक वेद झाले, आता दुसऱ्यांदा गाभ आहे.